हाताशी धरून अलायन्स करून कशा प्रकारे पैशाची लूट होत आहे याच्या बाबतीत हे प्रकरण आहे. हे प्रकरण आहे आमचे खासदार आणि पैठणचे आमदार यांच्या ड्रायव्हरच्या संदर्भात. आपल्याला माहित असेल की आपण काही दिवसापूर्वी हे बातमी खूप दाखवली होती की यांनी 3 एकर जागा घेतलेली आहे, 150 कोटी रुपयाची जागा आहे, नवाबाची जागा आहे करके. आपण याचा सगळा डॉक्युमेंट्स सखोल मध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की या महाराष्ट्र सरकारचे जे अधिकारी आहेत ते कशा प्रकारे काम करत आहे. हे 2 डॉक्युमेंट्स आहे माझ्याकडे. आणि आपल्याला आतापर्यंत हेच कळलं होतं की त्यांनी 150 कोटी रुपयाची जागा घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी 8.5 एकर जागा त्या ड्रायव्हरच्या नावाने घेतलेली आहे. आणि हे 2 प्रकरण कशा त्यांनी एक्झिक्यूट केलेला आहे याचे सगळे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आता याला सांगायचे असेल तर मी सगळे डॉक्युमेंट जे महत्वाचे आहे ते आपल्यालाही देणार आहे. आणि याच्यातून स्पष्ट होतो की कशा प्रकारे हे सगळं काम सुरू आहे. दोन्ही हे जे प्रॉपर्टीज आहे त्याचे मिळकतीचे मूल मालक जे आहे ते सालारजंग हैदराबादचे आहे. या जे एरिया आहे त्याला बागशेरगंज दाऊदपुरा असा सर्वे क्रमांक 3 ची हे जे लँड आहे 8.5 एकर लँड. आता जे प्रकरण बाहेर आलं होतं ते होतं 1.5 लाख स्क्वेअर फीटच्या, जे आपण दाखवले होते की कशा प्रकारे ते ट्रान्सफर करण्यात आलेलं आहे. हे माझ्या समोर जे डॉक्युमेंट आहे तो आहे जवळजवळ 6 एकरचा लँड. पहिला जे लँड होता ते 2.5 एकरचा होता आणि हे जवळजवळ 6 एकरचा लँड आहे. मग दोघं मिळून अगर हे केलं तर 8.5 एकरचा लँड आहे. आणि स्क्वेअर फीट मध्ये सांगायचं असेल तर ते होतं 4,33,325 स्क्वेअर फीट. 4,33,325 स्क्वेअर फीट. आता किती म्हणजे इतकं सोयीने त्यांनी इतकं कॅज्युअली त्यांनी हे सगळं आपल्या नावावर कशा करून घेतली, ऍप्लिकेशन कधी केलं आणि त्याच्यानंतर फेरफार कधी झाला आणि